नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कळीदार, सुबक, सुंदर असे मोदक तयार करणार आहोत। अजिबात गॅसचा वापर न करता झटपट तयार होणारे हे मोदक कसे बनवायचे ते बघूया। मस्त कलरचे आणि कळीदार, सुबक, सुंदर मोदक बनवायला जास्त वेळ लागत नाही। फक्त 5 मिनिटात हे मोदक तयार होतात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। सुरुवातीला आपण इथे एक बाउल घेतला। याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस। तर बघा मार्केटमध्ये सहज मिळतो आपल्याला। तर अर्धी वाटी आपण इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। याच्यापासून आपण झटपट आणि 5 मिनिटात मस्त कलरचे, चटपटीत आणि सुंदर मोदक तयार करूया। तर आता खोबऱ्याचा किस काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेऊया। इथे मी मिल्क मेड घेतलेला आहे। तर मिल्क मेड इथे अमूलचं घेतलं। हे खिरीमध्ये, मिठाईमध्ये वापरलं जातं। खूप छान। आता याच्यापासून आपण मोदक तयार करणार आहोत। तर आता सुरुवातीला आपण एक 4-5 चमचे याच्यामध्ये मिल्क मेड घालून घेतलंय। थोडं थोडं घालून घ्यायचंय। आपल्याला फक्त हे खोबऱ्याचा किस जो आहे तो ओलसरपणा करून घ्यायचा आहे। जास्त घालायचं नाही सुरुवातीला। कमी जर पडलं तर आपण पुन्हा एखादा चमचा घालू शकतो। आता हे अगोदर आपण एकत्र करून घेऊया। आपल्याला जो खोबऱ्याचा किस आहे तो फक्त ओलसर करून घ्यायचा आहे। तर चमच्याने एकत्र करून घेऊ सुरुवातीला आणि नंतर हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। खूपच सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे मोदक आहे। अजिबात गॅसचा वापर न करता झटपट तुम्ही 5 मिनिटात हे मोदक करू शकता। किती कमी वेळ असला तरी पटकन तयार होतात आणि खायला खूप छान लागतात। तर बघा आता आपण हे हाताने एकत्र करून घेऊया। चमचा साईडला करूया आणि हाताने एकजीव करून घेऊया चांगलं। तर याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं मिल्क मेड घालून घ्यावं लागेल। तर अजून एखादा चमचा आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर अशा पद्धतीने जर मोदक बनवले तर कमी वेळामध्ये, आपल्याकडे जर कमी वेळ जर असला तर कमी वेळेमध्ये खूपच फायदेशीर रेसिपी आहे आणि खूपच पटकन होणारे मोदक आपण इथे आज बनवत आहोत। तर अजून याच्यामध्ये 1 चमचा मिल्क मेड आपण घालून घेतले। एकत्र करून घेऊया। आता हे मस्तपैकी एकजीव झालेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचे। आता याच्यामध्ये 1 चमचा इथे मी काजूचे अगदी बारीक तुकडे करून घेतले आणि 1 चमचा इथे बदामाचे तुकडे करून घेतले। ते खाताना खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर। आता याच्यामध्ये आपण फूड कलर घालून घेऊया। तर अगदी थोडासा चिमूटभर इथे मी कलर घेतलाय। कलरचे मोदक खूप छान सुंदर दिसतात। तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये चिमूटभर कलर घालून घेऊया। तर असाच न टाकता आपण याच्यामध्ये 4-5 थेंब पाणी घालून घेऊया। चमच्याने आता व्यवस्थित असा कलर आपण खलून घेतलेला आहे। अगदी थोडंसं 4-5 थेंब आपण याच्यामध्ये फक्त पाणी घालून घेतलेलं आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आता कलर आपण एकत्र करून घेतलेला मिश्रणावरती घालून घेऊया। कलर घालून घेतल्यानंतर पुन्हा हाताने आपल्याला छानपैकी एकत्र करून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने कलर टाकून घेतल्यानंतर मस्त असा कलर आलेला आहे। अशा पद्धतीने कलरचे मोदक बनवायचे, खूप सुबक आणि सुंदर दिसतात। कलर घालून घेतल्यानंतर आपण हे चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी आपलं रेडी झालेलं आहे आणि छानपैकी मिश्रण आपलं इथे कलरचं तयार झालेलं आहे। तर बघू शकता आपण संपूर्ण आपण कलर घालून घेतल्यानंतर एकजीव करून घेतलेला आहे। तुम्ही कलर बघू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे आणि हे एकजीव सुद्धा खूप छान झालेला आहे। आता आपण याचे झटपट असे मोदक तयार करूया। तर इथे मी साचा घेतलेला आहे। मस्त कळीदार असा साचा आपण इथे याच्यावरती मोदक बनवून घेऊया। तर सुरुवातीला साच्याला काय करायचे, तूप चोळून घ्यायचे, म्हणजे हे मिश्रण अजिबात चिकटत नाही। तर तूप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचे। तर बंद करून घ्यायचं आहे साचा। तर बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण तूप चोळून घेतलं म्हणजे मिश्रण अजिबात चिकटणार नाही आणि मस्त असे सुबक मोदक तयार होतात। आता मिश्रण घ्यायचं आणि हातावरती थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचे। तर बघा हातावरती एकजीव करून घेऊया थोडंसं आणि साच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे आणि बोटाने व्यवस्थित असं दाबून घ्यायचे, म्हणजे मोदक मध्ये फुटत नाही। तर बघा अशा पद्धतीने हाताने चांगलं प्रेस करायचं आणि मोदक एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे अगदी टोकदार, नक्षीदार मोदक तयार होतो। तर अशा पद्धतीने साच्यामध्ये बनवायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि झटपट तयार होतात। आता आपण बघूया मोदक आपला मस्त असा इथे तयार झालेला आहे आणि मस्त याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त छोट्या छोट्या अशा कळ्या आलेल्या आहेत। खूप सुंदर दिसतोय। कलरचा मोदक बनवायला आपल्याला अगदी 5 मिनिटं लागलेले आहेत। आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण मोदक इथे बनवून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीने मोदक तयार करा। खूपच छान मोदक तयार होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण मोदक इथे साच्यामध्ये बनवून घेऊया। तर पुन्हा तुपाचा हात चोळून घेतला मी थोडासा आणि अशा पद्धतीने दुसरा मोदक देखील बनवून घेतलेला आहे। तर बोटाच्या साहाय्याने आपल्याला हा मोदक बाहेर काढायचा आहे। वरतून जर तुम्ही दाबून काढला तर त्याची नक्षी जी आहे ती दाबू शकते आणि त्याच्या कळ्या ज्या आहेत ते बिघडू शकतात। तर बोटाने व्यवस्थित असं आपल्याला हे खालून मोदक धरायचा आणि नंतर आपल्याला बाहेर काढायचं आहे। मस्त असे एकसारखे मोदक आपले इथे तयार झाले। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे मोदक तयार झालेत। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील मोदक नक्की बनवून बघा। झटपट तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। कमीत कमी वेळामधले हे मोदक आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण ते कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार केलेले आहे। तर बघा अशा पद्धतीने खूप सुबक सुंदर कळ्या देखील आलेल्या आहेत आणि कलरचे मोदक खूप छान दिसत आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील मोदक नक्की बनवून बघा।
खूप छान लागतात खाण्यासाठी। तर मस्त असे मोदक आपले 5 मिनिटांमध्ये तयार झालेले आहेत। तर ह्या पद्धतीने मोदक बनवायला विसरू नका। खूपच छान पद्धतीने आपण हे मोदक तयार केलेले आहेत। कलर देखील तुम्ही बघू शकता। तर एकदम सोप्या पद्धतीने आपले मोदक इथे 5 मिनिटात तयार झालेले आहेत। या पद्धतीने मोदक नक्की बनवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।